नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज आषाढ शुक्ल नवमी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. शहरातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांजवळची अनधिकृत पानटपऱ्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई. साखर कारखान्यांच्या कर्जावरनं TDC बँकेची पहिली सभा ठरली वादळी. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रशासनाला धरले धारेवर. आणि पावसाळ्यातल्या उपाययोजनांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची नगरसेविका नम्रता कोळी यांची मागणी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मानपाडा येथे जय जयस्वाल या 12 वर्षीय मुलाच्या अंगावर स्लॅब पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली असून मृत्यू झालेल्या जय जयस्वाल यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत ठाणे जिल्हा महिला संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अनुराधा उदमले ही तरुणी DY पाटील येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स इंजिनियर याच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मदतीचा हात दिला असून अनुराधा उदमले हिला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, धार्मिक स्थळे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत पानटपऱ्या, चिकन मटण दुकाने, चायनीज स्टॉल आणि तत्सम अतिक्रमणांविरोधात ठाणे महानगरपालिकेने आजपासून विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका परिषा सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातल्या वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या अतिक्रमणांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 11 अनधिकृत पानटपऱ्या, 8 हातगाड्या आणि 4 स्टीलची बाकडे हटवण्यात आली. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये 10 अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातली सुरक्षितता वाढवणे, वाहतूक आणि पादचारी मार्ग अडथळामुक्त ठेवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त कायम राखणे हा आहे. शहरातल्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये ही अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
अनधिकृत अतिक्रमणांच्या विरोधातली कारवाई सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच इतर लागू कायद्यानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची विनापरवानगी अतिक्रमणे उभारू नयेत तसेच शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याकरता महापालिकेच्या विशेष मोहिमेला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या SRA योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसवण्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक वर्ष भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्याकरता पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात सुभाषनगर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनानुसार या भागात SRA प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत. मात्र विकासकाने रहिवाशांना 2-3 वर्षे भाडेच दिलेले नसून बांधकामही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशांची बोगस नावे घुसवण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केला आहे. याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितले की फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्याकरता पुढील आठवड्यामध्ये SRA अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेणार असून बोगस रहिवाशांच्या प्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करण्याकरता अधिवेशनात मागणी केली असून नुकतीच वर्तकनगर येथल्या म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा तर SRA अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांकरता काम करावे असा टोलाही केळकर यांनी दिला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर पहिली सभा वादळी ठरली आहे. राज्यातल्या काही साखर कारखान्यांना बँकेने वाटप केलेल्या कर्जाबाबत माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि संचालक कपिल पाटील यांनी सविस्तर माहिती विचारल्यानंतर बँकेच्या प्रशासनाला ठोस उत्तरे देता आली नाहीत. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत विशेष सभा बोलविण्याची कपिल पाटील यांची मागणी संचालक मंडळात मंजूर करण्यात आली. ठाणे जिल्हा बँकेमध्ये बहुजन विकास आघाडीकडे 9 वर्षापासून अध्यक्षपद होते. गेल्या महिन्यात बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची आज पहिलीच सभा झाली. अध्यक्षस्थानी अरुण पाटील होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सभेत साखर कारखान्यांना आलेल्या कर्जाबाबत माहिती विचारली. साखर कारखान्यांना कर्ज देताना किती रकमेची मालमत्ता गहाण ठेवण्यात आली, कोणत्या साखर कारखान्याकडनं किती रकमेची वसुली करण्यात आली, किती रक्कम थकीत आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती कपिल पाटील यांनी केली. त्यावेळी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सविस्तर उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर साखर कारखान्यांच्या प्रश्नावर संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली. ती मान्य करण्यात आली. साखर कारखान्यांना बँकेकडनं सुमारे 1800 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून त्यातली 30% रक्कम थकीत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे तक्रार करावी. तसेच बँकेची कर्जवसुलीही समाधानकारक नाही. साखर कारखान्यांना कर्जवाटपासह अनेक प्रकरणांमध्ये नियमांना भंग करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. जिल्ह्यातल्या नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली आणि सहजरित्या उपलब्ध करून देण्याकरता ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत 152 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व अधिकृत केंद्रांची यादी ठाणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून मंजूर ठिकाणी केंद्र चालवणे अनिवार्य राहील. शासनाच्या नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्याला आणि नागरिकांकडून आवाजवी शुल्क उकळणाऱ्या केंद्रांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट केंद्र रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला आहे. 16 जुलै रोजी पार पडलेल्या सेतू समितीच्या बैठकीत या नवीन केंद्रांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. या सर्व केंद्रांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या सर्व सेवा नागरिकांना पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रचालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार केंद्र सुरू ठेवावे. दर्शनी भागात शासनाने निश्चित केलेले ब्रँडिंग आणि हेल्पलाईन क्रमांक लावावेत. ते अधिकृत दरांचा तक्ता लावणे आवश्यक आहे. नागरिकांकडून ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी करण्यात येणार नाही. ते स्वीकारल्या जाण्याकरिता डिजिटल पेमेंट सुविधा पुरवण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेले QR कोड
हे फलक सर्व केंद्रचालकांनी स्वतःच्या खर्चाने केंद्राच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर मंजूर केलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी केंद्र चालवले आढळले अथवा केंद्राबाबत कोणतीही तक्रार प्राप्त होऊन त्या तथ्यात असल्यास संबंधित केंद्रांची मान्यता तत्काळ आणि पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची संकटे आल्यास महापालिकेने हाताळण्याची परिस्थिती, उद्भवलेल्या अडचणी, त्या दूर करण्याकरता आलेले अपयश, भविष्यातल्या उपाययोजना आदींबाबत सविस्तर अभ्यास करण्याबरोबरच पावसाळ्यातल्या आपत्तीसंदर्भात महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी आज येथे केली. ठाण्यात 8 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर झालेल्या हालांच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या पावसामुळे 26 जुलै 2005 रोजीची आठवण झाली असे त्यांनी नमूद केले. अल निनोमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत महासभेत दिवसभर चर्चा झाली होती. त्यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतरही ठाणे शहरात 8 दिवसात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याबाबत नम्रता कोळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ठाणे शहरात ठराविक ठिकाणांवर पाणी साचत होते, परंतु नैसर्गिक नाले आणि वाढत्या बेकायदा बांधकामांमुळे दरवर्षी पाणी साचण्याची नवनवीन ठिकाणे तयार झाली आहेत. याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नगरसेविका नम्रता कोळी यांनी केला. महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून पूर नियंत्रणाकरता नाले सफाई, साचलेले पाणी उपसण्याकरता पंप आदी तरतुदी केल्या. मात्र काही भागात साचलेले पाणी उपसा करणारे पंप पहिल्याच पावसात बंद पडले. याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले. राज्यातल्या ब वर्गाची श्रीमंत महापालिका म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. आपल्या शहराचा 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. पण 1 जुलै ते 8 जुलैपर्यंत हतबल प्रशासन आणि अगतिक ठाणेकर नागरिक असे चित्र पाहावयास मिळाले. हे दुर्दैवी आहे, अशी खंत नगरसेविका नम्रता कोळी यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटल असून तज्ज्ञ डॉक्टर तैनात केले आहे. तरीही सतत गंभीर रुग्ण मुंबईला पाठवले जातात. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे, परंतु कळवा हॉस्पिटलचा कारभार सुधारलेला नाही. त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करावी अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या नालेसफाईतनं काढलेला गाळ चक्क अंबरनाथ तालुक्यातल्या जुवेली आणि दिवा येथल्या जमिनीत टाकण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र शहरातल्या खाडी परिसरात गाळ फेकला गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच जमिनीच्या 7-12 उतारांची छाननी न करताच बेकायदेशीरपणे नालेसफाईच्या तांत्रिक निविदा मंजूर केल्यामुळे चौकशी करावी अशी मागणी अर्चना मणेरा यांनी महासभेत केली. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. प्रत्यक्षात बहुसंख्य नाल्यांची सफाई झाली नाही, तर किरकोळ गाळ काढून खाडी परिसरात तो फेकला गेला. महापालिकेच्या नियमानुसार गाळ काढण्याकरता कंत्राटदाराकडे स्वतःची किंवा भाड्याची जमीन असावी. मात्र दिवा, मुंब्रा, माजिवडा आणि उथळसर येथील कंत्राटदारांनी एकाच व्यक्तीच्या दिवा येथील जमिनीवर गाळ टाकल्याची नोंद आहे. एका
कंत्राटदाराने ठाण्यापासून 40 किलोमीटरच्या अंबरनाथ तालुक्यातल्या जुवेली येथे जमीन दाखवली. तसेच या जमिनीचा जुना सातबारा दाखवला असून महापालिकेला दिलेल्या NOCवर 5 पैकी केवळ एकाच मालकाची नोंद आहे. दिवा येथील जमीन मालकाने स्टॅम्प पेपरच्याऐवजी साध्या कागदावर NOC दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत अशी मागणी अर्चना मणेरा यांनी केली. बोरीवडे येथील मैदानाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात बुडून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राट रद्द करावे. तसेच मुलाच्या कुटुंबियांना कंत्राटदार आणि महानगरपालिकेने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी दिली. महापालिकेच्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीप्रमाणे कारभार चालू असून महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा फटका 28 लाख ठाणेकरांना बसला. पावसाच्या काळात झाडांच्या पडलेल्या फांद्या वेळीच उचलल्या न गेल्यामुळे कोपरीमध्ये साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत केला. तसेच पावसाळ्याच्या काळात अग्निशमन, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्कालीन विभागाने एकत्रितपणे समन्वयाने काम करावे अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळा लांबल्यानंतर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची अपेक्षा होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये मोठ्या संख्येने झाडे पडण्यावरच पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपत्कालीन विभागाचा बोजवारा उडाल्याचे ठाणेकरांनी पाहिले. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अर्धे काम कोपरीत तर अर्धे काम 3 हात नाका येथे सुरू होते. चेंदणी कोळीवाड्याजवळ रेल्वे बोगद्याखाली सातत्याने पाणी साचत असल्याची तक्रार केल्यानंतर ST विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. अशा परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या सामान्य ठाणेकरांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. कोपरीमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी झाडांच्या पडलेल्या फांद्या उचलल्या जातात, तो कोपरी पॅटर्न ठाणे शहरात लागू करावा अशी सूचना भरत चव्हाण यांनी केली. कोपरीहून पटणी पुलापर्यंत पूल उभारण्याकरता निविदा काढण्यात आली आहे, परंतु भूमाफियांकडून सर्रास अतिक्रमणे करून खाडी बुजवून चाळी उभारल्या जात आहेत. त्यानंतर काही वर्षांनंतर पूल उभारण्याची गरज पडणार नाही असा टोला भरत चव्हाण यांनी लगावला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातल्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांजवळच्या अनधिकृत पानटपऱ्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई. साखर कारखान्यांच्या कर्जावरनं TDC बँकेची पहिलीच सभा ठरली वादळी. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रशासनाला धरले धारेवर. आणि पावसाळ्याच्या उपाययोजनांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची नगरसेविका नम्रता कोळी यांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.